काळ पुढे सरकत राहतो, पण काही कथा काळात अडकून राहतात. त्या कथा, ती रहस्ये आणि तो इतिहास. हे आहे कालपर्व. नमस्कार, मी अक्षय आणि उनाड भटकंतीच्या यूट्यूब चॅनलवरती आपण वेगवेगळ्या विषयांवरच्या रोचक रंजक गोष्टी ऐकतो आहोत. कधी पुराण, कधी इतिहास, कधी विज्ञान आणि कधी समाजाशी संबंधित अशा रोचक रंजक कथा मी तुम्हाला सांगतोय. आणि आज आपण ऐकणार आहोत विज्ञान विरुद्ध धर्म. विश्वाची उत्पत्ती कशी झाली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी एकदा म्हटलं होतं, धर्माशिवाय विज्ञान आंधळ आहे आणि विज्ञानाशिवाय धर्म लंगडा आहे. मग प्रश्न असा उभा राहतो की जर हे दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण असतील तर आपल्याला यापैकी एकाचीच निवड करावी लागेल का? आणि जर करायचीच असेल तर कोणाची करायची? कोणतीही बाजू घेण्याआधी एक उदाहरण पाहूया. दरवर्षी एका धार्मिक उत्सवात सुमारे 250हून अधिक प्राण्यांची कत्तल केली जाते, बळी दिला जातो. पण दुसरीकडे विज्ञानाच्या नावाखाली दररोज शेकडो लाखो प्राण्यांवर प्रयोग केले जातात. काही मारले जातात, काही अपंग होतात. मग जर हिंसा दोन्हीकडे आहे तर योग्य आणि अयोग्य कसं ठरवायचं? विश्वाची उत्पत्ती धर्म काय सांगतो? धार्मिक ग्रंथानुसार, विशेषतः हिंदू धर्मातील वेद, उपनिषद आणि पुराणांनुसार या विश्वाची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे. असं मानलं जातं की आपण सध्या ब्रह्मदेवांच्या आयुष्याच्या पहिल्या दिवसात जगतोय. इथे दिवस आणि वर्ष मानवी अर्थाने नाही आहेत बरं का. माणसाची कालगणना वेगळी आणि ब्रह्मदेवाचं एक वर्ष माणसाच्या सुमारे 3.11 अब्ज वर्षां एवढं असतं आणि ब्रह्मदेवांचं एकूण आयुष्य 100 ब्रह्मवर्ष एवढं मानलं गेलंय. या गणनेनुसार आपलं विश्व अब्जावधी वर्षांपूर्वी निर्माण झालं आणि अजून अब्जावधी वर्ष अस्तित्वात राहील. त्या काळी गुरुकुलांमध्ये खगोलशास्त्र, आयुर्वेद, संरक्षणशास्त्र आणि जीवन जगण्याचं ज्ञान दिलं जायचं. पण आज आपण हे ज्ञान इतिहासाच्या पानात बंद करून ठेवलंय. जर आपण ते वापरतच नसलो तर पुढच्या पिढीपर्यंत ते कसं पोहोचणार? आता विज्ञान काय सांगतं? विज्ञानानुसार बिग बँग थिअरी म्हणजे बिग बँग सिद्धांत जो सर्वात जास्त प्रमाणावरती स्वीकारला गेला आहे. तर या सिद्धांतानुसार सुमारे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी संपूर्ण विश्व एका अतिशय लहान बिंदूतून, ज्याला सिंग्युलॅरिटी म्हणतात, त्यात एकत्रित होतं आणि त्यानंतर प्रचंड स्फोट झाला आणि विश्व सतत विस्तारलं गेलं आणि आजही विस्तारत आहे. 2016 मध्ये शास्त्रज्ञांनी आतापर्यंतची सगळ्यात जुनी आकाशगंगा शोधली, ज्यामुळे बिग बँग सिद्धांताला अधिक आधार मिळाला. विज्ञान विश्वाची सुरुवात तर्क, निरीक्षण आणि गणिती पुराव्यांच्या आधारे समजावून सांगतं. धर्माचा उद्देश काय? मानवजातीच्या सुरुवातीच्या काळातही धार्मिक भावना अस्तित्वात होत्या. आपले पूर्वज मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी विशेष विधी करायचे. मानसशास्त्र असं सांगतं की धर्म माणसाला एकत्र राहायला, समाज तयार करायला आणि नैतिक चौकट निर्माण करायला मदत करतो. रामायण, महाभारत यासारखी महाकाव्य फक्त देवांविषयी नाही तर जीवन कसं जगावं हे शिकवतात. विज्ञानाचा उद्देश काय माहितीये का? विज्ञान माणसाच्या कुतूहलातून जन्माला आलंय. निसर्ग कसा वागतो हे समजून घेण्यासाठी विज्ञान एक पूल ठरतं. ग्रीक तत्वज्ञ म्हणायचे विज्ञानाचे 3 प्रकार आहेत: व्यावहारिक, तत्वज्ञानात्मक आणि सैद्धांतिक. विज्ञानात जात, धर्म, श्रीमंती, गरिबी याला अजिबात स्थान नाही. इथे फक्त पुरावा महत्वाचा असतो. एखादी गोष्ट सिद्ध झाली तर स्वीकारली जाते, चुकीची ठरली तर सुधारली जाते. म्हणूनच विज्ञान वेळोवेळी बदलत जातं, अपडेट होत असतं. आता धर्म विरुद्ध विज्ञान हा संघर्ष काय आहे? इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत जिथे धर्म आणि विज्ञान एकमेकांसमोर उभं ठाकलंय. 1922 साली गॅलिलिओ गॅलिली यानं सांगितलं की पृथ्वी नव्हे तर सूर्य केंद्रस्थानी आहे. त्या काळातील धार्मिक संस्थांनी मान्य केलं नाही आणि गॅलिलिओना आयुष्यभर नजरकैदेत ठेवलं. हिंसेचं काय? हिंसा दोन्हीकडे आहे का? धर्माच्या नावावर प्राण्यांचा बळी दिला जातो, बलिदान केलं जातं. विज्ञानातही प्रयोगासाठी दरवर्षी लाखो प्राणी मारले जातात. फरक एवढाच
धार्मिक बलिदान श्रद्धेसाठी केलं जातं, तर वैज्ञानिक प्रयोग हजारो लाखो माणसांचा जीव वाचवण्यासाठी केले जातात. तरीही कोणत्याही कारणासाठी एखाद्याचा जीव घेणं हे चुकीचंच आहे की नाही? म्हणूनच आज विज्ञानही अहिंसक पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तर निष्कर्ष काय? विज्ञान आणि धर्म हे आपल्या आयुष्याचे दोन वेगवेगळे पैलू आहेत. विज्ञान कसं या प्रश्नाचं उत्तर देतं, तर धर्म का या प्रश्नाचं उत्तर देतं. जर धर्मही विज्ञानासारखाच वेळोवेळी बदलत गेला आणि विज्ञानही माणुसकी जपून पुढे नेलं गेलं, तर दोन्ही एकमेकांना पूरक ठरू शकतात. आता मला सांगा, तुमचं मत काय? विज्ञान की धर्म? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ज्यांना धर्माविषयी, विज्ञानाविषयी जाणून घ्यायचंय त्यांना लिंक नक्की पाठवा. भेटूया पुन्हा एकदा नव्या गोष्टीसह, नव्या रोचक रंजक कथेसह उन्हाळ भटकंती या आपल्या लाडक्या चॅनलवरती. धन्यवाद.